पतीच्या घरी जाते आणि पतीच्या घरी गेल्याच्या नंतर आपल्या वडिलांनी शिकवलेली मर्यादा, आपल्या आईनं शिकवलेली शालीनता, कुलीनता, नीतिमत्ता, धर्माचरण, निष्कंटक असणार शील, आणि हे घेऊन आलेली माऊली पतीच्या घरी याची वृद्धी करते, धर्माची वृद्धी करते, रीतिरिवाजाची, मर्यादेची, आदराची सांभाळावा हे माझ्या प्रभू रामचंद्राकडून शिकावं. सज्जन वैराग्यशील असणार, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, आणि असा हा माझा उभारण्याचं काम मुलगी करते. पुढं हिरो, माग होंडा, शॉपिंगला जाते का? नाही. आणि ते कार्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तसं स्त्री ही आपल्या पतीचा उद्धार करते. सज्जन हो, स्त्री जर चांगली वागली तर 21 कुळाचा उद्धार करते म्हणून सांगितलं. आपल्या वडिलाचे 7 कुळ, नवऱ्याच्या वडिलाकडचे 7 कुळ, आणि पती पत्नीच्या पुढे होणारे 7 कुळ, त्या 21 कुळाचा उद्धार ती माऊली करते. परमपवित्र करण्याचं काम माझी शिवकथा करते. 4 पुरुषार्थामध्ये 18 पुराणापैकी पहिलं पुराण धर्म सांगतं. त्याचं नाव आहे ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणामध्ये धर्माची ख्याती दिली. धर्म कशाला म्हणतात? धारयते इति धर्मः. आणि मग ते धर्माची याच्या असणारी व्याख्या, ज्याला धर्म समजून घ्यायचा त्यांनी ब्रह्मपुराण वाचावं, ज्याला अर्थ समजून घ्यायचा त्यांनी विष्णू पुराण 2 नंबरचं वाचावं, ज्याला कामना परिपूर्ण करायची त्यांनी पद्मपुराण 3 नंबरचं वाचावं, आणि ज्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4ही पुरुषार्थ ज्याला मिळवायचे त्यांनी शिवमहापुराण ऐकावं. महाराज, शिवमहापुराण ऐकावं, ती शिवकथा ऐकावी, ज्यामध्ये जगावं कसं, मरावं कसं. बऱ्याचशा ग्रंथामध्ये काही शंका जी हृदयाला भेदून जाते. जो करुण नावाचा रस ज्या ठिकाणी भरलेला आहे ती रामायण. ज्या ठिकाणी आमच्या विश्वामित्रांनी सीता स्वयंवरामध्ये राम आणि लक्ष्मणाला घेऊन गेले, आणि त्यावेळेला सगळ्या राजांनी असणारं धनुष्य बाजूला ठेवून दिलं. न उचलल्यामुळं ते माझ्या प्रभू रामचंद्रानं उचललं, मोडलं. त्याच वेळेस असणार माझ्या लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. एका कोपऱ्याला गेला लक्ष्मण बाबा, आणि थायमाकडून रडायला लागला. विश्वामित्र आले, पाठीवर हात तो पटला. सांगितलं, लखन क्यों रो रहे हो? क्या बात हो गई जो तुम रो रहे हो? आमच्या लक्ष्मणानं असताना डोळे पुसायला सुरुवात केली. सज्जनो, आणि विश्वामित्राला सांगितलं, प्रभू, हे गुरुवर्या, आजपासून माझं ब्रह्म, माझं देव माझ्यापासून दुरावला, माझ्यापासून दुरावला. पाठीवरून हात फिरवला,
सांगितलं तीव्र आमच्या परीक्षितीनं ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला होता आणि त्याच ऋषीच्या मुलानं गंगेला असताना अंतर्ज्ञानानं जाणलं की एका राजानं माझ्या वडिलाच्या गळ्यात साप टाकलाय, हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप दिला, जो साप माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला टाकलास तोच साप तुला 7 दिवसाच्या आत चावेल, 7व्या दिवशी चावेल आणि तू मरण पावशील. आणि ते मरण टाळण्यासाठी भागवत ऐकलं. उद्विग्न झाला परीक्षिती आणि परीक्षिती उद्विग्न झाल्याच्या नंतर त्यांनी इकडं तिकडं संत मंडळामध्ये जाऊन विचार केला, असा विचारपूस केली, काय करू काय नाही, काय करू काय नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा रे, याच्यासाठी तुला भागवत ऐकावं लागेल. बरोबर आहे, मला काही एवढं काही माहिती नाही बरं का, जी काही जिथपर्यंत माहिती तेवढं तिथपर्यंत मी तुम्हाला सांग. मिळवायचं असेल तर शिवगीता आणि भगवद्गीता ऐकावी. पण त्याही रामायणामध्ये थोडा संशय आहे, जो माझ्या प्रभू रामचंद्रानं वालीला, निर्दोष असणाऱ्या वालीला मारलं. संशय. महाभारतामध्ये संशय. भीष्माचार्याची प्रतिज्ञा मोडण्याकरता माझ्या कृष्णानं हातामध्ये शस्त्र का धरलं. संशय. 2. गीता 18 अध्यायापर्यंत कृष्णानं अर्जुनाला सांगितली. कशासाठी ऐकलं? मरण टाळण्यासाठी. पूर्ण स्कंद ऐकले भागवताचे, 21 असणारे स्कंद जवळ. मला सांगा, परीक्षिती राजा अजरामर झाला का? भागवत कशासाठी ऐकलं? 7व्या दिवशी मरण त्या सापाकडून टाळण्यासाठी.